नमस्कार मित्रांनो. स्वराज्य केवळ अहिंसक चळवळीतून मिळाले की त्यामागे क्रांतीची धगधगती मशाल होती? 1942ची छोडो भारत चळवळ थंडावल्यानंतरही ब्रिटिशांना भारत सोडायला भाग पाडणारी एक निर्णायक घटना म्हणजे 1946चे नौदल बंड. ज्या सैन्याच्या जोरावर ब्रिटिशांनी जगावर राज्य केलं, त्याच सैनिकांनी जेव्हा आपल्या तलवारी आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेने ब्रिटिशांविरुद्ध उपसल्या, तेव्हा लंडनपर्यंत सत्तेला हादरे बसले. आजच्या या विशेष लेखमालेत आपण पाहणार आहोत 18 फेब्रुवारी 1946चा तो थरार, ज्याने भारताच्या स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब केले. भाग 1. बंडाची ठिणगी आणि पार्श्वभूमी. दुसऱ्या महायुद्धानंतर भारतीय सैनिकांमध्ये असंतोष खदखदत होता. 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईच्या INS तलवार या जहाजावरील खलाशांनी खराब अन्न आणि वर्णद्वेषी वागणुकीविरुद्ध आवाज उठवला. हे केवळ अन्नासाठी केलेले आंदोलन नव्हते, तर वर्षानुवर्षे होणाऱ्या अपमानाचा तो उद्रेक होता. ब्रिटिश अधिकारी भारतीय सैनिकांना काळे उंदीर म्हणून हिणवत असत. B.C. दत्त या नौसैनिकाने जहाजावर जय हिंद आणि छोडो भारत असे लिहित क्रांतीचे बिगुल फुंकले. या छोट्याशा ठिणगीचे रूपांतर लवकरच एका महाभीषण वणव्यात होणार याची कल्पना कोणालाच नव्हती. भाग 2. INS तलवारवरील उठाव. सकाळी जेव्हा नौसैनिकांना निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात आले, तेव्हा त्यांनी त्यावर बहिष्कार टाकला. नो फूड नो वर्कच्या घोषणांनी जहाज दुमदुमले. कमांडर किंग याने नौसैनिकांना शिवीगाळ केली, ज्यामुळे आगीत तेल ओतले गेले. 1500 नौसैनिकांनी तातडीने काम बंद केले. त्यांनी जहाजावरील युनियन जॅक उतरवून तिथे काँग्रेस, मुस्लिम लीग आणि कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे फडकवले. हे कृत्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्याला दिलेले थेट आवाहन होते. मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या इतर जहाजांपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि एका रात्रीत भारतीय नौदल विद्रोही बनले. भाग 3. संपूर्ण नौदलाचा सहभाग. 19 फेब्रुवारीपर्यंत हे बंड केवळ एका जहाजापुरते मर्यादित राहिले नाही. मुंबईतील 22 जहाजे आणि किनारपट्टीवरील सर्व आस्थापनांमधील सैनिकांनी यात उडी घेतली. सेंट्रल नेव्हल स्ट्राईक कमिटी स्थापन करण्यात आली, ज्याचे नेतृत्व MS खान यांनी केले. लवकरच कराची, कलकत्ता, विशाखापट्टणम आणि कोचीन येथील नौसैनिकही या बंडात सामील झाले. सुमारे 78 जहाजे, 20 किनारपट्टीवरील केंद्रे आणि 20,000पेक्षा जास्त नौसैनिक आता ब्रिटिशांच्या विरोधात उभे ठाकले होते. ब्रिटिश नौदलाच्या इतिहासात त्यांच्याच सैनिकांनी केलेले हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे सशस्त्र बंड ठरले. भाग 4. आझाद हिंद सेनेचा प्रभाव. या बंडामागे सुभाषबाबूंचे आणि आझाद हिंद सेनेचा प्रचंड प्रभाव होता. लाल किल्ल्यावर चाललेल्या INAच्या खटल्यांमुळे भारतीय सैनिकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत झाली होती. नौसैनिक स्वतःला आझाद हिंदी म्हणवून घेऊ लागले होते. त्यांच्या घोषणांमध्ये जय हिंदचा जयघोष होता. आता त्यांना हे स्पष्ट झाले होते की जर सुभाषबाबूंचे सैनिक देशासाठी लढू शकतात, तर आपण ब्रिटिश राजवटीची सेवा का करावी? हा केवळ पगारवाढीचा लढा नव्हता, तर हा लढा गुलामगिरीच्या बेड्यात तोडण्यासाठी सुरू झालेला एक सशस्त्र संघर्ष होता. भाग 5. मुंबईतील जनक्षोभ आणि पाठिंबा. नौसैनिकांच्या या धाडसाला मुंबईच्या जनतेने अभूतपूर्व पाठिंबा दिला. 20 फेब्रुवारीला जेव्हा नौसैनिकांनी शहरात मोर्चा काढला, तेव्हा हजारो मुंबईकर रस्त्यावर उतरले. गिरणी कामगार, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांनी सैनिकांसाठी अन्नाची पाकिटे पोहोचवली. हॉटेल मालकांनी सैनिकांना मोफत जेवण दिले. ब्रिटिश सरकारने जमावावर गोळीबार केला, ज्यात सुमारे 250 नागरिक शहीद झाले. मुंबईच्या रस्त्यांवर रक्ताचे पाट वाहिले, पण जनतेने मागे हटण्यास नकार दिला. हा उठाव आता केवळ सैनिकांचा राहिला नव्हता, तर तो जनतेचा उठाव बनला होता. भाग 6. ब्रिटिशांची घाबरगुंडी आणि लष्करी कारवाई. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली आणि व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांना या बंडाने हादरून सोडले. जर नौदल आणि पायदळ हातातून गेले तर भारतावर राज्य करणे अशक्य आहे हे त्यांना उमजले. ॲडमिरल गॉडफ्रे याने नौसैनिकांना इशारा दिला की शरण या, अन्यथा संपूर्ण नौदल नष्ट करू. ब्रिटिशांनी बॉम्बर विमाने आणि युद्धनौका मुंबईच्या दिशेने वळवल्या. रत्नागिरी आणि कराचीमध्ये सैनिकांवर गोळीबार झाला, पण भारतीय नौसैनिकही मागे हटायला तयार नव्हते. त्यांनी जहाजावरील तोफा ब्रिटिशांच्या लष्करी तळांकडे वळवून त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शवली. भाग 7. राजकीय पक्षांची भूमिका आणि पेच. एकीकडे जनता आणि नौसैनिक रस्त्यावर होते,
तर दुसरीकडे काँग्रेस आणि मुस्लिम लीगचे नेते संभ्रमात होते. सरदार वल्लभभाई पटेल आणि मोहम्मद अली जिना यांनी या बंडाला पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यांना भीती होती की अशा प्रकारच्या शिस्तहीन बंडाने भविष्यातील स्वतंत्र भारताच्या लष्करी शिस्तीवर परिणाम होईल. गांधीजींनीही हिंसाचाराचा निषेध केला. फक्त अरुणा असफ अली आणि कम्युनिस्ट पक्षाने नौसैनिकांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. राजकीय नेतृत्वाकडून मिळणाऱ्या या थंड प्रतिसादामुळे नौसैनिक काहीसे एकाकी पडले होते. तरीही त्यांचा संघर्ष सुरूच होता. भाग 8. कराचीमधील हिंदुस्तान जहाजाचा संघर्ष. मुंबईप्रमाणेच कराचीमध्येही बंडाचा वणवा पेटला होता. HMIS हिंदुस्तान या जहाजावरील नौसैनिकांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. जेव्हा ब्रिटिश पायदळाने जहाजावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. भारतीय नौसैनिकांनी जहाजावरील तोफांनी प्रत्युत्तर दिले. हे युद्ध तासनतास चालले. अखेर ब्रिटिशांनी जड तोफखान्याचा वापर करून नौसैनिकांना घेरले. कराचीतील या लढाईने सिद्ध केले की भारतीय सैनिक आता मरण्यासाठी घाबरत नाहीत आणि ब्रिटिशांच्या फूट पाडा आणि राज्य करा या नीतीला त्यांनी पूर्णपणे गाडले आहे. भाग 9. सरदार पटेलांची मध्यस्थी आणि शरणागती. परिस्थिती चिघळत चालली होती आणि रक्तपात वाढत होता. 23 फेब्रुवारी 1946 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी नौसैनिकांना आश्वासन दिले की जर त्यांनी शस्त्रे खाली ठेवली तर कोणावरही अन्यायकारक कारवाई केली जाणार नाही. पटेलांच्या शब्दावर विश्वास ठेवून आणि राजकीय पाठिंब्याअभावी सेंट्रल नेव्हल स्ट्राईक कमिटीने शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला. 23 फेब्रुवारीच्या सकाळी जहाजांवर पांढरे झेंडे फडकवण्यात आले. नौसैनिकांनी आपला शेवटचा संदेश दिला, आम्ही भारताला शरण जात आहोत, ब्रिटनला नाही. ही शरणागती नसून एक सामरिक माघार होती. भाग 10. बंडाचा तात्काळ परिणाम. बंड शमले असले तरी त्याचे परिणाम दूरगामी होते. ब्रिटिशांच्या गुप्तचर विभागाने कळवले की भारतीय लष्कर आता विश्वासार्ह राहिलेले नाही. ज्या सैन्याच्या जोरावर ब्रिटिश साम्राज्य टिकले होते तेच आता शत्रू बनले होते. या घटनेच्या अवघ्या काही दिवसांनंतरच ब्रिटिश सरकारने भारतात कॅबिनेट मिशन पाठवण्याची घोषणा केली. 1946च्या या बंडाने ब्रिटिशांना हे स्पष्ट केले की आता भारतातून सन्मानाने बाहेर पडणेच त्यांच्या हिताचे आहे, अन्यथा त्यांना मोठ्या सशस्त्र क्रांतीला तोंड द्यावे लागेल. भाग 11. ब्रिटिशांचा विश्वासघात. नौसैनिकांनी सरदार पटेलांच्या शब्दावर विश्वास ठेवून शस्त्रे खाली ठेवली होती, परंतु ब्रिटिशांनी आपला जुना स्वभाव सोडला नाही. शरणागती पत्करताच हजारो नौसैनिकांना अटक करण्यात आली. त्यांना छावण्यांमध्ये डांबून ठेवण्यात आले आणि अनेक मुख्य नेत्यांवर लष्करी न्यायालयात खटले भरले गेले. पटेलांनी दिलेल्या आश्वासनानंतरही ब्रिटिशांनी सुमारे 500 नौसैनिकांना नोकरीवरून काढून टाकले. हा ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांशी केलेला मोठा विश्वासघात होता, ज्यामुळे भारतीय जनतेत संतापाची लाट उसळली. भाग 12. ब्रिटिश संसदेत खळबळ. मुंबई आणि कराचीतील या बंडाचे पडसाद लंडनच्या संसदेत म्हणजेच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये उमटले. पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांना यावर स्पष्टीकरण देणे भाग पडले. ब्रिटिश खासदारांना कळून चुकले की आता केवळ 10-15 हजार ब्रिटिश अधिकारी 30 कोटी भारतीयांवर राज्य करू शकत नाहीत जर भारतीय सैन्यानेच बंड पुकारले तर. या बंडाने ब्रिटनची जागतिक प्रतिमा डागाळली होती. महायुद्धात थकलेल्या ब्रिटनला आता भारताशी नवीन युद्ध परवडणारे नव्हते. त्यामुळे सत्तेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया वेगवान करण्यात आली. भाग 13. वायुसेना आणि पायदळाचा पाठिंबा. हे बंड केवळ नौदलापुरते मर्यादित राहिले नाही. नौसैनिकांच्या समर्थनार्थ जबलपूर आणि कल्याण येथील भारतीय पायदळाच्या तुकड्यांनीही संपाची घोषणा केली. रॉयल इंडियन एअरफोर्सच्या काही तुकड्यांनीही उघडपणे नौसैनिकांना पाठिंबा दिला. इतिहासात पहिल्यांदाच लष्कराचे 3ही विभाग एकाच वेळी ब्रिटिश राजवटीविरुद्ध उभे ठाकल्याचे चित्र दिसू लागले होते. ही युती ब्रिटिशांसाठी सर्वात मोठी भीती होती, कारण बंदुकीच्या जोरावर राज्य करण्याची त्यांची क्षमता आता संपली होती. भाग 14. जातीय सलोख्याचे प्रतीक. या बंडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जातीय एकता. ज्या काळात देश फाळणीच्या उंबरठ्यावर होता आणि हिंदू मुस्लिम दंगे घडत होते, त्या काळात नौदलाच्या जहाजांवर हिंदू, मुस्लिम आणि शीख सैनिक खांद्याला खांदा लावून लढले. MS खान म्हणजे मुस्लिम आणि मदन सिंग म्हणजे शीख यांनी एकत्र नेतृत्व केले. जहाजांवर काँग्रेसचा तिरंगा, मुस्लिम लीगचा चांद तारा आणि कम्युनिस्टांचा लाल झेंडा एकत्र भडकत होता.
हे दृश्य भारतीयांच्या एकतेचे एक विलोभनीय उदाहरण होते. भाग 15. B.C. दत्त, क्रांतीचा नायक. INS तलवारवर जय हिंद लिहिणारे बलईचंद्र दत्त या बंडाचे पहिले नायक ठरले. त्यांना अटक करण्यात आली तेव्हा नौसैनिकांमध्ये संतापाची ठिणगी पडली. दत्त यांनी आपल्या म्युटिनी ऑफ द इनोसेंट्स या पुस्तकात या बंडाचे जिवंत वर्णन केले आहे. त्यांनी लिहिले की आम्ही केवळ चांगले अन्न मागत नव्हतो, तर आम्हाला आमची अस्मिता आणि स्वातंत्र्य हवे होते. त्यांच्यासारख्या अनेक अज्ञात तरुणांनी आपल्या करिअरची पर्वा न करता स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात उडी घेतली होती. भाग 16. आधुनिक नौदलाचा पाया. 1946च्या बंडानं भारतीय नौदलाला एक नवी ओळख दिली. ब्रिटिशांच्या हाताखालील गुलाम नौदल ते स्वतंत्र भारताचे भारतीय नौदल, हा प्रवास या बंडानेच सुखकर केला. जरी ब्रिटिशांनी बंडखोरांना कामावरून काढून टाकले, तरी स्वतंत्र भारतात त्यांना सन्मान देण्याची मागणी जोर धरू लागली. या बंडाने शिकवलं की लष्करी शिस्त महत्त्वाची असली तरी ती आत्मसन्मानापेक्षा मोठी नसते. आजचे भारतीय नौदल याच शौर्याचा वारसा पुढे नेत आहे. भाग 17. दुर्लक्षित इतिहास. दुर्दैवानं स्वातंत्र्योत्तर काळात या बंडाला इतिहासाच्या पुस्तकात म्हणावे तितके स्थान मिळाले नाही. राजकीय वाटाघाटी आणि अहिंसक चळवळीला जास्त महत्त्व दिले गेल्यामुळे या सशस्त्र क्रांतीचा विसर पडला. अनेक नौसैनिकांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा मिळवण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. पण ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले तर हे बंडच ती घटना होती जिने ब्रिटिशांच्या मनात भारतातून काढता पाय घेण्याची भीती निर्माण केली. भाग 18. क्लेमेंट ॲटलींची कबुली. 1956 मध्ये भारताचे माजी पंतप्रधान P.V. चक्रवर्ती यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांना विचारले, 1942चे आंदोलन थंडावले होते, तर मग ब्रिटिशांनी भारत सोडण्याचा निर्णय का घेतला? त्यावर ॲटलींनी उत्तर दिले होते की नौदलाचे बंड आणि नेताजींची आझाद हिंद सेना यामुळे भारतीय सैनिकांची निष्ठा बदलली होती, हेच मुख्य कारण होते. गांधीजींच्या चळवळीचा प्रभाव त्या निर्णयावर अत्यल्प होता, असेही त्यांनी नमूद केले होते. भाग 19. क्रांतीची शेवटची लाट. हे बंड म्हणजे 1857च्या उठावानंतरची सर्वात मोठी लष्करी क्रांती होती. 1857 मध्ये सुरुवात झाली आणि 1946 मध्ये नौदलाच्या बंडाने त्याची सांगता झाली. या 89 वर्षांच्या संघर्षात नौसैनिकांनी दिलेले बलिदान हे भारताच्या स्वातंत्र्यावरील शेवटची मोहर होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा त्या स्वातंत्र्याच्या पायात या बंडखोर नौसैनिकांचे रक्त आणि घाम मिसळलेला होता. भाग 20. समारोप. बंडाची आठवण. मुंबईच्या कुलाबा भागात आजही या बंडाचे स्मारक INS आग्रेजवळ उभे आहे, जे आपल्याला त्या थोर क्रांतीची आठवण करून देते. 1946चे नौदल बंड हा केवळ एक संप नव्हता, तर तो भारतीय शौर्याचा आविष्कार होता. हे बंड आपल्याला शिकवते की जेव्हा जेव्हा अन्यायाची सीमा ओलांडली जाते, तेव्हा शांत बसलेले हातही शस्त्र उचलतात. या महान क्रांतीला आणि त्यात सहभागी झालेल्या प्रत्येक नौसैनिकाला आमचा मानाचा मुजरा.